जिंकण्यासाठी जगूया या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओके. सुस्वागतम. मी सागर दाणी, परिवर्तन द टोटल ट्रान्सफॉर्मेशन या माझ्या कंपनीद्वारे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सागरिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या विषयांवरती संवाद साधत आहोत आणि आजचा विषय त्याच अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण आयुष्यामध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत स्वप्न पाहत असतो. रात्रीची झोप चांगली यावी हे सुद्धा एक स्वप्न आहे. आयुष्य खूप छान जावं हे सुद्धा एक स्वप्न आहे आणि आयुष्याचा शेवटचा क्षण हा सुद्धा खूप छान असावा, हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न हे प्रत्येक जण पाहत असतो. परंतु हे स्वप्न प्रत्येक जण पाहत असलं तरी पूर्ण करणारी माणसं फार क्वचित असतात, की ज्यांची स्वप्न पूर्ण होतात आणि ज्यांची स्वप्न पूर्ण होतात ती समाजासाठी आदर्श ठरतात. मग आपण आपल्या आयुष्यासाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी आपण आदर्श होऊ शकतो का, या दृष्टिकोनातूनच ही स्वप्न पूर्ण होण्यामध्ये कोणते अडथळे येतात, कुठे आपण कमी पडतो ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये ही स्वप्न पूर्ण करण्यामध्ये अडचण येते, ते आज आपण पाहणार आहोत. आणि आजचा विषय आहे अंडरस्टँडिंग, म्हणजे कळतंय पण वळत नाही. अनेकदा आयुष्यामध्ये असंच होतं की आपल्याला सगळं माहिती असतं, सगळं समजत असतं की हे गोष्ट जर मला हवी असेल तर मला त्यासाठी हे करावं लागेल, हे कळतं. पण ते जे करावं लागेल ते करण्यासाठीचे जी कष्ट आहेत किंवा ती जी उर्मी आहे, ती उमेद आहे, ती मात्र आपल्यात येत नाही आणि पर्यायाने आपलं स्वप्न फक्त स्वप्न राहतं. ते केवळ आपल्या विचारांमध्येच राहतं आणि आपण चेष्टेचे विषय होऊन जातो. मग हे का होत नाही, हे वळत का नाही, कुठे आपण कमी पडतो, हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. नोकरी असेल, व्यवसाय असेल, शिक्षण असेल, आयुष्य असेल, प्रत्येक ठिकाणी एकाच धर्तीवरती किंवा एकाच फॉर्म्युलावरती आपलं जीवन चालू असतं आणि ते म्हणजे अंडरस्टँडिंग. ज्या वेळेला आपली कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेला प्राप्त करतो किंवा त्यावरती विजय प्राप्त करतो, त्यावेळेला त्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग हे आपल्याला झालं असतं. परंतु हे अंडरस्टँडिंग म्हणजे नेमकं काय, हे आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वप्न पाहतो. स्वप्न म्हणजे काय, एक विचार आहे आपला, की मला ही गोष्ट हवी आहे किंवा मला ह्या गोष्टीला प्राप्त करायचं आहे, हा एक आपला विचार आहे. हा विचार मनामध्ये निर्माण होतो म्हणजे काय होतो, तर आपल्याला भविष्यामध्ये एखादी गोष्ट हवी आहे असा तो विचार आहे. बघा, 3 काळ आपण व्याकरणामध्ये शिकतो. एक आहे भूतकाळ, एक आहे वर्तमान काळ आणि तिसरा असतो भविष्यकाळ. 2 काळामध्ये आपल्याला जगता येत नाही. भूतकाळ जो घडून गेलेला असतो, ज्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला जाता येत नाही. भविष्यकाळ जो येणारा असतो, ज्याच्यामध्ये आत्ता आपल्याला जाता येऊ शकत नाही. आणि वर्तमान काळ जो आपल्या हातामध्ये असतो. आपण स्वप्न पाहतो ती आपल्या भविष्यकाळाची, पण त्या स्वप्नांपासून मागे हटतो ते आपल्या भूतकाळामुळे. आपण ज्यावेळेला एखादा लहान मुलगा आहे, आपण उदाहरण घेऊया. एखादा लहान मुलगा आहे, अगदी मध्यम बुद्धी असलेला विद्यार्थी आहे आणि त्याला जर तुम्ही सांगितलं, की तुला यावर्षी 90% मार्क मिळवायचे आहेत, तर त्याचे पहिलं उत्तर आपल्याला येतं ते म्हणजे शक्यच नाही. मी 60% मिळवणारा विद्यार्थी माझ्या आयुष्यात 90% कसे मिळवणार? मला जमणार नाही. एखाद्या गरीब व्यक्तीला, एखाद्या भिकाऱ्याला जर आपण सांगितलं, "अरे तूच परमेश्वर आहे आणि तुझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे." तर तो पुढच्या प्रतिवाक्य म्हणून तुम्हाला काही अपशब्द वापरेल आणि तुम्हाला सांगेल, की एक तर पैसे द्या, नाहीतर इथून निघून जा. आपलंही आयुष्यात असंच होतं. आपण स्वप्न ठरवतो. मला हे प्राप्त करायचंय, मला हे करून दाखवायचंच आहे. पण आपलाच भूतकाळ आपल्याला सांगतो, तुला हे जमणार नाही. आजपर्यंत तुला जमणार नाही, जमलं नाही, यापुढे तुला जमणार नाही. म्हणजे आपण भूतकाळ याच्यामुळे आपलं स्वप्न जे आहे, ह्या स्वप्नांपासून दूर राहतो आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं स्वप्न आपलं कधीच होत नाही. कारण हे सगळ्या ज्या गोष्टी होतायत, ह्या मनाच्या लेव्हलवरती होतायत आणि ह्या मनाच्या लेव्हलवरती जोपर्यंत अंडरस्टँडिंग म्हणजे मनाला ह्याची समज मिळत नाही किंवा मनाला हे समजत नाही, की मला हे का हवंय, तोपर्यंत ती गोष्ट कधीच मिळणार नाही.
जर उद्या दुसऱ्या दिवशी आपल्या एखादी परीक्षा आहे, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला जायचंय किंवा प्रवासासाठी आपल्याला कुठेतरी जायचंय आणि अमुक वेळेची आपली ट्रेन आहे आणि जर आपल्याला सांगितलं, की इतक्या वाजता तुम्हाला उठायचं आहे, पहाटे फार लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला प्रवासासाठी किंवा तुमच्या परीक्षेसाठी जायचं आहे. तर ही गोष्ट आदल्या दिवशी आपल्या मनाला आपण पक्की केलेली असते, त्याला समज दिलेली असते किंवा त्याला ती समजली असते, की उद्या जर आपण या वेळेला उठलो नाही, तर आपली ट्रेन जाईल, आपली परीक्षा जाईल किंवा जे काही असेल पुढचं शेड्यूल, ते आपलं चुकेल आणि पर्यायाने आपल्याला त्याचं नुकसान भोगावं लागेल आणि म्हणून आपण ठरलेल्या वेळेवर बरोबर उठतो. हीच गोष्ट जर दुसऱ्या दिवशी कुठलंही कारण नाहीये आणि तुम्हाला सांगितलं, की पहाटे इतक्या वाजता उठायचंय, तर पहाटेचा गजर लावून सुद्धा आपण कधीही उठू शकत नाही. कारण मनात फक्त विचार आलाय, की उद्या उठायचं आहे, परंतु त्या मनाची समजूत किंवा समज झालेली नाही, की मला का उठायचंय. आयुष्यामध्ये स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण हे पाहिलेलं स्वप्न आपलंच मन त्याला ही समजूत किंवा ही समज मिळत नाही, की हे स्वप्न मला का पूर्ण करायचं आहे? ह्याच्यामागे उद्दिष्ट काय आहे? हे प्राप्त केल्यानंतर मला काय प्राप्त होणार आहे? हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत आपलं स्वप्न हे फक्त स्वप्न राहणार आहे. एक छानसं उदाहरण अंडरस्टँडिंग म्हणजे नेमकं काय? तर लहानपणी ज्यावेळेला छोटंसं बाळ असतं, त्या छोट्याशा बाळाला आपण जर खूप साखरेचे गुणगान गात राहिलो, की साखर किती गोड आहे, किती छान लागते आणि साखर खाल्ल्यानंतर किती छान वाटतं. हे त्याला कितीही वर्णन करून सांगितलं, तरी सुद्धा त्या बाळाला साखर म्हणजे काय हे समजणार नाही. आणि त्यानंतर तुम्ही कितीही वेळेला एखादी गोष्ट सांगितली, की ही साखरेसारखी गोड आहे, तरी सुद्धा त्या बाळाला म्हणजे त्या बाळाच्या मनाला ती गोष्ट कळणारच नाही. यासाठी आपण काय करतो, तर थोडीशी साखर घेऊन त्याच्या जिभेवरती ठेवतो. ज्या क्षणी ती जिभेवरती ठेवतो आणि त्याला हे समजतं, की ही साखर आहे, त्यावेळेला त्या साखरेचा अनुभव मिळतो आणि अनुभव मिळाल्यानंतर त्याला अंडरस्टँडिंग होतं, त्याला समज मिळते, की साखर म्हणजे अशी आहे आणि त्याला ही जी गोडी आहे, या गोडीला हा साखरेचा गोडवा म्हणतात. आणि मग त्यानंतर कितीही वेळेला जर आपण त्याला सांगितलं एखादी गोष्ट साखरेसारखी गोड आहे, तर त्याच्या मनामध्ये त्या क्षणी ती गोष्ट कळलेली असते, की ही जी काही समोरची गोष्ट आहे ती किती गोड आहे. याचं कारण की त्या मनाला, त्या बाळाला त्याची समज झालेली आहे, अंडरस्टँडिंग झालेलं आहे. आणखीन एक छोटंसं उदाहरण जे प्रत्येकाच्या जीवनात घडतं. बघा आपलं जीवनच आपल्या आयुष्याचा शिक्षक आहे किंवा गुरु आहे. आपण गुरु करण्यासाठी अन्य इतरत्र शोधण्यापेक्षा कोणीतरी माझ्या आयुष्यासाठी मेंटॉर पाहिजे, कोणीतरी गॉडफादर पाहिजे, जो मला सतत मदत करत राहील, अशी जी आपण भावना ठेवतो. आपण आपल्या आयुष्याकडे जर थोडंसं नजरपूर्वक किंवा जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला आपलाच गुरु भेटून जाईल. लहानपणी प्रत्येक बाळ आगीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतं, आगीची ज्योत पकडण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्या आजूबाजूची माणसं जी आहेत, ती सगळी माणसं त्याला म्हणतात, की "अरे तिथं जायचं नाही, तिथं हा आहे किंवा तिथं चटका लागेल." परंतु तो चटका लागेल तुम्ही त्याला कितीही तिथनं उचलून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो ज्या वेळेला संधी मिळेल, त्या वेळेला ते बाळ त्या ज्योतीच्या जवळ किंवा त्या आगीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतं. पण ज्या क्षणी एकदा त्याला त्या गोष्टीचा अनुभव मिळतो, की चटका म्हणजे काय? ज्यावेळेला त्याचं बोट आहे किंवा जे काही शरीराचा भाग आहे, तो भाजतो. त्याच्यानंतर तुम्ही किती वेळेला त्याला सांगा, की त्या आगीजवळ जाऊन बघ, तो कधीच जाणार नाही. याचा अर्थ अंडरस्टँडिंग. आपल्या आयुष्यात काय होतं? आपण ज्यावेळेला आपली स्वप्न पाहतो, ते स्वप्न पाहिल्यानंतर मला ही गोष्ट प्राप्त करायची असं मनाशी पक्क करतो. आणि पक्क केल्यानंतर पुढचे काही दिवस 9चे 9 दिवस जसं आपण म्हणतो, पुढचा उत्साह आपला इतका द्विगुणित झालेला असतो, की काही होऊ दे, मी ही गोष्ट प्राप्त करणारच, असं म्हणून कामाला सुरुवात करतो. पण 9चे 9 दिवस संपतात आणि नंतर हळू आपला जो मॉरल आहे तो डाउन होत जातो आणि आपण भरकटत जातो. याचं कारण आपलं मन आपल्याशी फसवणूक करत आपल्या मनाला सुखासीन राहण्याची सवय लागलेली आहे. की मला आयतं सगळं मिळालं पाहिजे या दृष्टीनं त्या मनाची सवय लागली आणि अशा मनाला ज्यावेळेला तुम्ही कष्ट करण्यासाठी मजबूर करता, त्यावेळेला मन केवळ तुमच्या विचारांखातर, तुमच्या निश्चयाखातर काही दिवस तुम्हाला सहकार्य करतं. पण प्रत्येक क्षणी ते तुम्हाला सांगत राहतं, की "अरे नाही, एवढे कष्ट नाही करायला पाहिजे आपण. थोडे कमी केले तरी चालेल." मग थोडेसे कमी करण्याच्या नादात आपण 100 वरनं 90 वर येतो. आणखीन पुढं ते मन सांगतं, "अरे नाही, 90 पण करायची गरज नाही. 80-70 केलं तरी हरकत नाही. आता सगळं आपल्याला छान जमायला लागलेलं आहे."
असं करत करत आपण कधी शून्यावरती आपल्याला कळत नाही आणि मग शून्यावरनं पुन्हा 100 वरती जायला आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आणि मग आपण आयुष्यामध्ये म्हणतो की माझ्या आयुष्यात काहीच मनासारखं घडत नाही. पण थोडंसं जर आपण आत विचार केला स्वतःच्याच मनामध्ये, आपल्या आयुष्यात आपल्या मनाविरुद्ध एकही गोष्ट घडत नाही. बघा विचार करून. आपल्याला वाटतं हा माणूस माझ्याशी भांडतोय, आपल्याला वाटतं ही गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडतीये. परंतु ती गोष्ट तशी घडावी यासाठी आपण मनामध्ये किती नकारात्मक विचार आणलेत. मग ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडलीये असं आपण कसं म्हणू शकतो? आपण आपल्या एखादी गोष्ट ठरवल्यानंतर त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना, त्या गोष्टीच्या मागे लागत असताना प्रत्येक वेळेला मनामध्ये विचार येतो, मला हे जमणार नाही. कसं जमणार आहे? परिस्थिती फार बिकट आहे. परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे. ही माणसं माझी ऐकणार नाहीत. माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. अशा अनेक गोष्टी आपण मनामध्ये विचार करत राहतो आणि मग परिस्थितीमध्ये जे डोळ्यांनी आपल्याला पाहायची आहे, त्या परिस्थितीमध्ये काय घडतं? आपल्या विरुद्ध सगळ्या गोष्टी आहेत, जे आपल्या स्वप्न पूर्तीमध्ये अडथळे ठरणार आहेत. मग आता विचार करा, आपल्या स्वप्नपूर्तीच्या रस्त्यामधले अडथळे कोणी निर्माण केले? आपण स्वतः. आपला जो भूतकाळ आहे, ज्याला भारतीय तत्वज्ञानाने किंवा अध्यात्माने असं म्हटलंय संस्कार. आपले मागचे जे काही संस्कार आहेत, आपण मागच्या जीवनामध्ये, या जीवनामध्ये, मागच्या काळामध्ये, भूतकाळामध्ये जे जे काही केलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा संस्कार, एक प्रत्येक गोष्टीचा, विचारांचा पगडा जो आहे, तो आपल्या मनावरती उमटलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण कुठलीही गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मागील संस्कारामधनं एक गोष्ट येते, की "अरे, तुला हे जमणार नाही. तू कधी 60% च्या वरती मार्कच मिळवले नाही. तुला कसे 90% मार्क मिळतील?" जरी माझं 90% चं स्वप्न असलं, तरी हा मागचा भूतकाळ मला सांगतो, की मला 60% मिळणारच नाहीत. आणि आपण असं म्हणतो, की "मी कोणाच्या अधीन नाही." असं आपण स्वतःला फार अभिमानाने, अहंकाराने म्हणत राहतो. "मी कोणाचं ऐकत नाही. मी फक्त माझ्या मनाचं ऐकतो." पण आपण विचार करा, आपण आपल्या मनाचंही ऐकत नाही. आपण आपल्या भूतकाळातलं ऐकतो. आपल्या मागच्या जीवनात काय घडलेलं आहे, मागील जीवनामध्ये मी किती वेळा फेल झालेलो आहे, याचा विचार करून मी आजच्या जीवनामध्ये सुद्धा फेल होण्याचे माझे स्वतःच्या चान्सेस जे आहेत, ते आणखीन वाढवत चाललोय. मग जर आपण भूतकाळाला जर विसरू शकलो, आपण मागे जे काही संस्कार केले आहे, हे विसरू शकलो. म्हणजे असं एक उदाहरण आहे, पौराणिक एक कथा आहे. एक राक्षस होता, बलाढ्य राक्षस होता आणि त्याला देवतांवरती विजय प्राप्त करायचा होता. आणि काही केल्या त्याचं सैन्य जे आहे ते देवतांवरती विजय प्राप्तच करू शकत नव्हतं. म्हणून त्या राक्षसांनी घोर तपश्चर्या केली. प्रचंड मेहनत घेतली, कष्ट घेतले, देवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, "मला जे जे हवंय तसं निर्माण करण्याचं मला बळ पाहिजे." ब्रह्मदेवानी त्याला तथास्तु म्हटलं, आशीर्वाद दिला. मग त्या राक्षसांनी प्रचंड बलाढ्य अशी सेना निर्माण केली. आणि ही सेना निर्माण केल्यानंतर त्यांना असं सांगितलं, की तुम्हाला देवांवरती आक्रमण करायचं आहे आणि देवांवरती विजय प्राप्त करायचा आहे. ती बलाढ्य सेना जी आहे ती देवसेना म्हणजे देवांच्या सेनेवरती आक्रमण करायला गेली आणि प्रचंड संहार केला आणि सगळे देव हरून गेले. इंद्रदेव घाबरला. तो म्हणला, हे असंच जर झालं तर हा राक्षस जिंकून जाईल आणि मग माझं स्वर्गपद किंवा इंद्रपद जे आहे ते सुद्धा जाईल आणि ह्या स्वर्गावरती सुद्धा या राक्षसाचा अंमल चालेल. म्हणून ते देव जे आहे तो भगवान विष्णूंकडे गेले. देवा म्हणले, हे असं झालं तर अवघड होईल, तुम्ही काहीतरी करा. भगवान विष्णूंनी सांगितलं, एक काम करा. त्या राक्षसांच्या गोटामध्ये जावा आणि रात्री त्यांना सांगा, की देव फार महान आहेत. देवांना हरवणं शक्य नाही. आजपर्यंत कुठल्याही राक्षसाला ते जमलं नाही. तुम्हाला हे जमणार नाही. एवढं फक्त त्यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करा. इंद्रदेव म्हणला, ठीक आहे, तुमची आज्ञा. इंद्रदेवाने गुप्तहेर तयार केले. गुप्तहेरांना त्या राक्षसाच्या सेनामध्ये पाठवलं आणि त्या सैन्यामध्ये एक समज पसरून दिला, की देवांना हरवणं हे शक्य नाही. देव कधीच हरू शकत नाहीत. ते अमर आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाला राक्षस सेना उभी राहिली. पण काल जो रात्रीमध्ये मेसेज गेला होता, की देवांना हरवणं शक्य नाही. ते लढायला तर उभे राहिले, पण प्रत्येक क्षण घाबरत होते आणि अर्ध्या वेळेनंतर सगळी राक्षस सेना पुन्हा मागे फिरली आणि मागे घाबरून पळून गेली. या राक्षसाला काही कळलं नाही, आपली सेना का घाबरून पळून गेली. आणि म्हणून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर त्याला कळलं, की
ह्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे की देव हे अमर आहेत आणि देवांना कोणीच हरवू शकत नाही, आणि म्हणून ही राक्षस पळून आलेत. मग त्यांनी त्या राक्षसाने सगळ्या सेनेला मारून टाकलं आणि पुन्हा नव्या राक्षस सेनेची निर्मिती केली. पण त्यांनी एक गोष्ट केली, या नवीन सेनेमध्ये मन नावाचा अवयवच दिला नाही. आणि त्यांनी सांगितलं ह्या देवांवरती विजय प्राप्त करा आणि आक्रमण करा. सगळी देवाची सेना मृतप्राय झाली. मग शेवटी भगवान विष्णूंनी मध्यस्थ केली आणि त्यांनी त्या राक्षसावरती विजय प्राप्त केला. तात्पर्य काय, जोपर्यंत तुमच्याकडे भूतकाळ नाही तोपर्यंत तुम्ही जगामध्ये काहीही प्राप्त करू शकता. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये भूतकाळाची भीती, राग, द्वेष, मत्सर अशा गोष्टी ज्या वेळेला निर्माण होतील, त्या वेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला हरत राहणार आहात. म्हणून वर्तमान काळ आणि भविष्य काळ या दोनच काळामध्ये जगायला शिका. भूतकाळ जो बदलता येऊ शकत नाही, त्या गोष्टींचा विचार करण्यात अर्थच नाही. मग हे संस्कार जे आहे, ज्याला आपण म्हणतोय संस्कार अनेक जन्मांचे, ते कसे घालवायचे, सहज शक्य आहे. या संस्कारांकडे बघा, एखादी गोष्ट जर आपण कानाडोळा करत राहिलो तर ती गोष्ट ऑटोमॅटिकली बाजूला पडून जाते. अहो, आपण ज्या मनुष्य जन्मामध्ये आहोत, या मनुष्य जन्माची मूळ निर्मिती असलेल्या किंवा मूळ स्वभाव ज्याला किंवा मूळ पिंड जो आहे तो मरकटाचा म्हणजे माकडाचा आहे, आणि या माकडाने शेपटीचा वापर केला नाही म्हणून शेपूट गळून पडली असं म्हणतात. मग ज्याचा वापर केला नाही ते जर गळून पडत असेल, तर मी माझ्या भूतकाळाचा वापरच नाही केला तर भूतकाळ माझ्यापासून निघून जाईल. आणि संस्कार असलेला म्हणजे हे मागचे जे इम्प्रेशन झालेत आपल्या आयुष्यातले, असे इम्प्रेशन नसलेला आणि आपल्याला हवे असलेले इम्प्रेशन असलेला जर आपण व्यक्ती जर घडू शकलो, तर आपल्या जीवनामध्ये आपण काहीही प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी हवंय ते अंडरस्टँडिंग, अनुभव. मग हा अनुभव कुठून आणायचा? अगदी सोपं आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण रोज ही गोष्ट करतोय. थोडंसं आपल्या जीवनाकडे, आपल्या आयुष्याकडे थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. आपण ज्यावेळेला एखादी छोटीशी गोष्ट प्राप्त करतो, बघा एक सोपं उदाहरण देतो. आपल्याला जर एखादी खूप कडकडून भूक लागलेली आहे, आपण घराच्या बाहेर आहोत, तर आपण काय करतो, एक छानसं हॉटेल शोधण्याचा प्रयत्न करतो. हे हॉटेल शोधताना आपण एक क्षणभरही विचार करत नाही, की अरे मी कोणत्या एरियामध्ये आहे, इथे हॉटेल मिळेल की नाही मिळेल, मला जसं हवंय तसं मिळेल की नाही, हा कुठलाही विचार न करता केवळ भूक आणि भूक एवढ्याच गोष्टीचा विचार करून त्या भुकेसाठी मी एका हॉटेलच्या शोधात निघतो आणि मला उत्तम प्रकारचं हॉटेल त्या ठिकाणी मिळतं. मी त्या ठिकाणी जेवण करतो आणि तृप्त होतो, माझी भूक भागते. हे आपल्या आयुष्यातलं किती सोपं उदाहरण आहे, जिथे आपण भूतकाळच विसरलोय. याच्या अगोदर कदाचित तुम्ही त्या एरियामध्ये अनेक वेळेला गेलेला असाल, अनेक वेळेला तिथे हॉटेलमध्ये जेवलाही असाल, काही चांगलेही अनुभव असतील, काही वाईटही अनुभव असतील. पण ज्याला भूक इतकी मोठी होऊन जाते, की तिथं तुमचा भूतकाळ सुद्धा तुम्ही विसरून जाता आणि केवळ माझ्या भुकेसाठी मला कुठे खायला मिळेल, या एकाच विचाराने ज्यावेळेला जाता, त्यावेळेला तुम्हाला चांगलं हॉटेल प्राप्त होतं. अशी अनेक आपल्याच जीवनातील अनेक उदाहरणं देता येतील. बरेच जण आपण आपल्याकडं हिंदू धर्म संस्कृतीमध्ये उपवास ही पद्धत आहे. कुठल्या तरी देवाचा उपवास, आज गुरुवारचा उपवास, आज सोमवारचा उपवास. हा उपवास म्हणजे काय? कुठल्या देवासाठी करतोय? कुठला देव आपल्याला सांगायला आला, की ह्या दिवशी माझा उपवास करा? हा उपवास असतो, की माझ्या देवासाठी मी किमान काही वेळ तरी उपाशी राहू शकतो का? म्हणजे काय? माझ्या भुकेची जाणीव मला होतीये का? ज्यावेळेला मला भुकेची जाणीव होते, की आता मला कडकडून भूक लागलेली आहे, त्यावेळेला मला खायचं नाहीये, माझ्या परमेश्वराचं नाव घ्यायचं आहे किंवा त्याची आठवण काढायची आहे. आणि ज्यावेळेला मी त्या परमेश्वराची आठवण काढतो, की अरे मी आज काय सोमवार शंकरासाठी उपवास केलेला आहे. मला कडकडून भूक लागलेली आहे. पण नाही, मला शंकरासाठी उपवास करायचाच आहे. असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता, त्यावेळेला ती भूक जी आहे, जी तुम्हाला कडकडून लागलेली आहे, ज्याचा रोज तुम्ही अनुभव घेता, ती भूकही त्या ठिकाणी निघून जाते. आणि मग काही दिवसांनी असं होतं, की तुम्ही दिवसभर उपाशी राहिलात, तरी तुम्हाला भुकेची जाणीवच होत नाही. जसं आपण एखादी गोष्ट जर आपल्याला कापायची असेल, दोरी जर कापायची असेल, तर एकाच ठिकाणी 4 वेळा, 5 वेळा त्याच्यावरती मारा करतो, त्यावेळेला ती गोष्ट कापली जाते. ज्यावेळेला एकच गोष्ट रिपीटेडली होत जाते, त्यावेळेला ती इतकी पक्की होते, की ती कशावरती विजय प्राप्त करू शकते. म्हणजे जी भूक, ज्या भुकेसाठी आपण सकाळ, संध्याकाळ, दिवस-रात्र दिवसातनं 4 वेळा, 5 वेळा जे काही असेल ते आपण जेवत असतो, त्याच भुकेला केवळ एका देवाच्या नावाखातर आपण त्याच्यावरती सुद्धा मात करू शकतो. आपल्या आयुष्यात अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला शोधता येतील, की जिथे आपल्याला ही गोष्ट अशक्य आहे असं वाटत होतं. परंतु आपण त्याला काहीतरी उद्दिष्ट दिलं आणि ज्यावेळेला ते उद्दिष्ट आपल्या मनाची धारणा निर्माण करू शकलं, ज्यावेळेला त्याची समजूत घालू शकलं, की माझ्या परमेश्वरासाठी मला भूक टाळायची आहे. त्यावेळेला भूक ही जी काही जाणीव आहे, शरीराची गरज आहे,
ती सुद्धा तुमच्यापासून निघून गेली आणि ती अशी निघून गेली की त्याची तुम्हाला जाणीव सुद्धा होत नाही. मग अशी सुद्धा अनेक लोक आपल्याला भेटतात की जे दिवसभर अन्न पाण्याविना राहू शकतात, निरंकार उपवास करणारे सुद्धा आहेत. कारण त्यांच्या मनाची समजूत आता पक्की झालेली आहे की हा उपवास कोणासाठी करायचा आहे. आणि ज्यावेळेला ही मनाची समजूत पक्की होते, त्यावेळेला तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवरती सुद्धा विजय प्राप्त करू शकता. मग जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही, कुठेतरी मी कमी पडतोय, तर 2 गोष्टींचा पहिला विचार करा. आपण भूतकाळाशी जोडले जातोय का? माझ्या भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करून मी माझ्या आत्ताच्या वर्तमान काळात असलेल्या विचारांना त्या भूतकाळाची जोड देतोय आणि म्हणून मी ती गोष्ट प्राप्त करू शकत नाही. किंवा दुसरी गोष्ट, माझ्या मनाची समजूत किंवा समज, अंडरस्टँडिंग अजूनही झालेलं नाही की मला हे का करायचं आहे. आपण अनेक अशी उदाहरणं ऐकली असतील की ज्याच्यामध्ये एक प्रेमी आहे आणि एक प्रेमिका आहे. तर तो प्रेमी किंवा ती प्रेमिका आपल्या प्रेमीसाठी काय वाटेल ते करायला तयार असते. जे आजपर्यंत केलेलं नाही ती गोष्ट सुद्धा करायला तयार होते. कारण कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये एकच असतं की माझ्या या प्रेमीसाठी मला हे करायचंय. मग कुठल्याच गोष्टींचा विचार त्या ठिकाणी होत नाही. अगदी परमेश्वराने सुद्धा हेच केलं. मी मागेही उदाहरण दिलं होतं. प्रभू रामचंद्र एक वनवासी म्हणून ज्यावेळेला वनवासामध्ये असतात 14 वर्ष आणि सीतामातेला पळवून नेलं जातं. सीतामातेला कोणी पळवून नेलंय, कुठं पळवून नेलंय, कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना, स्वतःजवळ कुठलीही सेना नसताना, कुठलंही साहित्य उपलब्ध नसताना, परिस्थिती सगळी बिकट असताना, केवळ एकच उद्दिष्ट की माझ्या सीतेला, त्या प्रेमाखातर, त्या सीतेला मला परत मिळवायचंय. त्या उद्दिष्टाने सुरू केलेला प्रवास रावणासारख्या बलाढ्य राक्षसाला सुद्धा पराजित करू शकत असेल, तर आपल्या आयुष्यात तर एवढी मोठी गोष्ट नक्कीच नाही की ज्याच्यावरती आपण विजय प्राप्त करू शकत नाही. ज्या प्रभू रामाचं आपण नाव घेतो, त्या प्रभू रामाचा आदर्श आपण आपल्या जीवनात कसा उतरवायचा, हे आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आपल्याला जगता यायला पाहिजे. तर त्या प्रभू रामाचं नाव घेतल्याचं सार्थक ठरेल. आपण प्रत्येक गोष्टीला जर देवत्व देत राहिलो, तर त्या देवाचे गुण हे आपल्यामध्ये आत्मसात करूच शकणार नाही. त्यामुळे हे अंडरस्टँडिंग जे आहे, हे अंडरस्टँडिंग अनुभवातून येतं. हा अनुभव 2 प्रकारचा आहे. एक प्रत्यक्ष अनुभव आणि एक अपरोक्ष अनुभव. प्रत्यक्ष अनुभव याचा अर्थ ती गोष्ट तुम्ही तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांनी किंवा पंचकर्मेंद्रियांनी ती गोष्ट अनुभवल्यानंतर त्याचा जो अनुभव मिळतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष अनुभव. जे मगाशी सांगितलेलं उदाहरण की आगीला हात लावल्यानंतर चटका लागतो, म्हणजे माझ्या त्वचेला ही जाणीव होते. या त्वचेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक सिग्नल माझ्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तो सिग्नल मला सांगतो की ज्या क्षणी मी माझी त्वचा ह्या टेम्परेचर वरती नेईल, या आगीसारख्या ज्योतीसारख्या दिसणाऱ्या ठिकाणी नेईल, त्यावेळेला माझी त्वचा जी आहे ती भाजणार आहे आणि त्याचा मला त्रास होतो. याला म्हणतात प्रत्यक्ष अनुभव. आणि दुसरा जो आहे ज्याला म्हणतात अपरोक्ष अनुभव, म्हणजे ज्ञानाने आलेला अनुभव. याच्यामध्ये प्रत्यक्ष शारीरिक कृती काहीच घडत नाही, परंतु मनातून केलेल्या विचारांमधून आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे आता मला जर इथं कल्पना करावीशी वाटते, आता गेले 2 महिने लॉकडाऊन आहे आणि मला छानसं कुठेतरी निसर्गामध्ये फिरायला जायचंय. मग हे निसर्गामध्ये फिरण्याचा अनुभव मी या ठिकाणी बसून घेऊ शकतो का? जर माझी ही कल्पना मी स्वतःच्या मनामध्ये जर उतरवू शकत नसेल, तर प्रत्यक्षात उतरवणं अवघड आहे. तोच माणूस पर्यटन करू शकतो जो जिवंत असताना किंवा जागेपणी सुद्धा सतत डोळ्यासमोर एकच ध्येय ठरून चालतो की मला पर्यटन करायचं आहे, मला फिरायला जायचंय. त्या व्यक्तीला तिथे गेल्यानंतर आनंद मिळत नाही, तर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंतचा जो प्रवास असतो, त्यांनी जेव्हापासून ठरवलंय की मला ह्या ठिकाणी फिरायला जायचंय, त्या क्षणापासून त्याचा आनंदाची निर्मिती होते. तिथं पोहोचल्यानंतर त्या आनंदाची परमोच्च स्थिती येते. आपलं आयुष्यातलं स्वप्नही असंच आहे की आपल्याला जर त्या स्वप्नांवरती विजय प्राप्त करायचा आहे, जिंकायचं असेल, तर जे स्वप्न प्राप्त करायचं आहे, हे सेशन संपल्यानंतर 2 मिनिटं जागेवरतीच बसून, डोळे बंद करून स्वतःला जे प्राप्त करायचंय त्या गोष्टीची आपण कल्पना करू शकतो का? ते इमॅजिन करू शकतो का? ह्याचा विचार करा. आणि जर तुमचं उत्तर तुम्हालाच नाही मिळालं की आपण त्या गोष्टीची कल्पनाच करू शकत नाही, तर विचार करा, आपण ज्या गोष्टीची कल्पनाच करू शकत नाही, ती गोष्ट आपण प्रत्यक्षात कशी अनुभव घेणार? म्हणून त्या गोष्टीची इतकी कल्पना करा की ती प्रत्यक्ष घडली आहे. अशाच पद्धतीनं जगायला सुरुवात करा. ती गोष्ट तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आपण नेहमी म्हणतो की ते एक आपल्या पुराणामध्ये किंवा आपण शास्त्रामध्ये असं म्हणतो की लक्ष्मीच्या मागे धावायचं नसतं, तर कर्म असं करायचं की लक्ष्मी आपल्या मागे यायला पाहिजे. म्हणजे काय? आपल्या स्वप्नांच्या मागे आपल्याला धावायचं नसतं, तर आपल्या स्वप्नांसाठी आपण स्वतःला असं तयार करायचं असतं की स्वप्न स्वतःहून आपल्याकडे येईल आणि आपल्या ओंजळीत आपलं स्वप्नपूर्तीचं
जे काही स्वप्न होतं की माझं हे स्वप्न पूर्ण झालं, ते आपल्या ओंजळीमध्ये देऊन टाकेल. त्यामुळे आपल्या स्वतःमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आपल्या स्वतःमध्ये आपल्याला ते स्वप्न जगायला सुरुवात करायची आहे. तरच ती गोष्ट आपल्याला यथावकाश जेव्हा त्याची वेळ असेल त्यावेळेला ती नक्की आपल्याला प्राप्त होणार. ती आणि यथावकाश म्हणजे किती वेळ? कदाचित 1 मिनिटं, कदाचित 24 तास, कदाचित 1 दिवस, कदाचित 2 दिवस, कदाचित काही तासांमध्ये सुद्धा ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. हे तुमच्यावरती आहे. ज्या क्षणी तुमच्या मनाची ही अंडरस्टँडिंग लेव्हल वाढते, त्या क्षणी ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग जगामध्ये अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही. संधीचा परमोच्च असा साठा या जगामध्ये परमेश्वराने निर्माण करून ठेवलाय. ज्या भागवत जर आपण वाचला असेल आपल्या पुराणामध्ये, भागवत म्हणून एक पुराण आहे. या भागवतामध्ये असं सांगितलंय की ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती ही काही हजारो वर्षांपूर्वी परमेश्वराने करून ठेवलेली आहे. आता या सृष्टीमध्ये नव्याने निर्माण करण्यासारखं काही नाही. याचाच अर्थ आज जे तुमच्या मनात विचार आलेले आहेत किंवा येत आहेत की मला हे प्राप्त करायचंय, मला हे हवं आहे किंवा मला हे करायचंच आहे, याचाच अर्थ याची निर्मिती आधीच परमेश्वराने करून ठेवलेली आहे. तुम्हाला फक्त प्रत्यक्ष कृती करायची आहे. ज्या क्षणी तुम्ही ही प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात कराल, ती गोष्ट तुमच्यापर्यंत येऊन थांबलेली असेल. कारण जी गोष्ट निर्माणच झाली नाही, त्याची कल्पना सुद्धा करता येत नाही. म्हणून तुमच्या मनात आलेला विचार, तुमच्या मनात आलेलं तुमचं स्वप्न, जे स्वतःच आहे, स्वतःसाठी जगा. म्हणजे 2 प्रकारच्या वनस्पती असतात. एक आत्मजीवी असतात, एक परजीवी असतात. एक स्वतःच्या हिमतीवरती जगतात आणि एक दुसऱ्याच्या हिमतीवरती जगतात. तुमचं स्वप्न तुम्हाला कोणाच्या हिमतीवरती पूर्ण करायचं आहे? स्वतःच्या की दुसऱ्याच्या? तुम्हाला जर असं वाटत असेल की परिस्थिती बदलल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार असेल, हा माणूस जर मला सहकार्य करणार असेल तर माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, असं जर दुसऱ्याच्या जीवावरती स्वप्न बघत असाल तर स्वप्न बघणं बंद करा. स्वतःच्या जीवावरती, स्वतःच्या हिमतीवर मी स्वतःला सिद्ध करून दाखवेल आणि माझं स्वप्न पूर्ण करेल. हा आत्मजीवीपणा जो आहे, हा स्वतःवरती असलेला विश्वास आहे. हा जर तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करू शकला, तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. तुम्ही काय वाटेल ते प्राप्त करू शकता. तुम्हाला जे हवंय ते प्राप्त करू शकता. फक्त त्या गोष्टींसाठी जे काही देणं अपेक्षित आहे, तेवढं मात्र तुम्हाला द्यायला लागेल. त्यामुळे आजचं तुमचं जे काही स्वप्न तुम्हाला काही उद्याच्या दिवसात काही मिळवायचं आहे, आणखीन काही दिवसांनी मिळवायचंय, कदाचित आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मिळवायचंय. जे काही तुमचं स्वप्न असेल, ते आजच्या क्षणापासून अनुभवायला सुरुवात करा. स्वतःच्या अपरोक्ष अनुभूती म्हणजे आपल्या मनाच्या संकल्पनेद्वारे किंवा आपल्या मनाच्या संकल्पाद्वारे आपण ती गोष्ट आजपासून जर अनुभवायला शिकलो, तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शेवट जाता आता फक्त एकच सांगतो, आपण प्रत्येक वेळेला अनेक ठिकाणी ही गोष्ट ऐकतो, की विजयाचा संकल्प करा. किंवा एखादं कर्म करायचं असेल तर त्याचा संकल्प करा. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलं की दृढ संकल्प करा. म्हणजे काय? हा संकल्प म्हणजे काय? हा संकल्प म्हणजे तुम्हाला जे हवंय ना, ते आधी स्वतःच्या मनामध्ये निर्माण करा, की ही गोष्ट मला मिळालीच आहे आणि ही गोष्ट मिळेपर्यंत मी थांबणार नाही. हा ज्याचा दृढ संकल्प असतो, त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि जर आपलं पुराण असं आपल्याला सांगत असेल, की न दिसणारा देव जो आपल्याला दिसत नाही, तोच देव सुद्धा जर त्याचं मनन केलं, चिंतन केलं, त्याची शोध घेतला, तर तो परमेश्वर सुद्धा दिसू शकतो. तर आपल्याला या जगात अशक्य असं काय? जे न दिसणारी गोष्ट जर प्राप्त होऊ शकत असेल, तर आपल्या आजूबाजूला आपल्याला गाडी हवी आहे, कार हवी आहे, बंगला हवाय, पैसे हवेत, आणखीन काय हवंय, हे जर तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय, तर ते तुमचं का नाही होऊ शकत? आणि म्हणून आपल्या स्वप्नांसाठी आपण कसा वेळ देतो ह्याचा थोडासा विचार करा. काय आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सकाळी जर आपण 7:00 ला उठत असू तर 6:30 ला उठू शकतो? सकाळी उठल्यानंतर मी पहिले माझ्या मनात विचार माझ्या फक्त स्वप्नांचा येऊ शकतो? मी रात्री झोपताना मी जर 10:00 ला झोपत असेल तर काय मी 9:30 लाच झोपू शकतो? अर्धा तास मी माझ्या स्वप्नांसाठी देऊ शकतो आणि रात्री झोपताना सुद्धा मी माझ्या स्वप्नांचाच विचार करू शकतो. माझ्या स्वप्नांमध्येच जगू शकतो. हे जर तुम्हाला करता येऊ शकत असेल, तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही जर गंभीर असाल, तुम्ही जर सीरियस असाल, तर ती गोष्ट तुमच्यापासून कधीच लांब राहू शकत नाही. तुम्ही जेवढं चिकाटीने ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मागे लागाल, तेवढी ती गोष्ट सहज तुमच्यापर्यंत येऊन थांबेल. पण जेवढं तुमचं मन तुम्हाला फसवत राहील, की मला मिळालंय, मला मिळणार आहे किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण मनानेच संकल्प करतो. बघा आयुष्यात थोडंसं स्वतःकडे करून आयुष्य बघून मागे वळून पहा. तुम्हाला अंदाज येईल की आपल्या आयुष्यात जे घडतंय, चांगलं घडतंय, वाईट घडतंय, दोन्ही आपल्या मनामुळेच घडतंय. आपल्या मनात जे विचार येतात त्याच्यामुळेच घडतंय. आपणच स्वतःच्या स्वप्नांना कुठेतरी मागे ओढतोय आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण होत नाहीत. आणि मग आपण म्हणतो की परिस्थितीच अशी आली, हा कोरोनाच काहीतरी असा आला, ही माणसंच मला अशी भेटली, म्हणून मी या ठिकाणी फसलो.
माणसं आपल्याला भेटली नसतात, आपण असे झालो की आपल्याला तीच माणसं अट्रॅक्ट होतात. लोहचुंबक जे आहे ते लोहचुंबक फक्त लोखंडालाच आकर्षित करू शकतं. तसे तुमच्या मनात जे विचार आहेत, त्याच प्रकारची माणसं, त्याच प्रकारची परिस्थिती हीच तुमच्यासोबत आकर्षित होऊ शकते. त्यामुळे तुमची मनातली परिस्थिती जर तुम्ही बदलली, तर तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, माणसं बदलायला वेळ लागणार नाही. हे ठरवायचंय तुम्हाला. स्वप्न जगायचं असेल तर रात्री झोपताना सुद्धा, सकाळी उठल्यानंतर पहिला विचार ते WhatsApp आणि सोशल मीडिया सगळं सोडून द्या. पहिला विचार जो आहे तो आपल्या स्वप्नांचा येस, मला आजचा सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षण माझ्या स्वप्नांसाठी जगायचा आहे. आणि रात्री झोपताना हा विचार करा, की आता मी झोपतोय, ही माझी पूर्ण रात्र जी आहे, ती माझ्या फक्त स्वप्नांसाठी जगतोय. ह्या स्वप्नांसाठी जे मला करावं लागेल, त्यासाठी मी जगतोय. रात्री झोपल्यानंतर सुद्धा ते स्वप्न तुमचं पूर्ण होण्यासाठी तुम्ही जरी झोपला असं तुम्हाला वाटत असलं, तरी सुद्धा तुमचं मन सतत कार्य करत राहतं आणि हे कार्य करत असताना ते तुमची गोष्ट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचवेल. तर अशा प्रकारे आपल्या स्वप्नांना जर जिंकायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला अंडरस्टँडिंग लेव्हल आपल्या मनाची वाढवावी लागेल. त्याला हे समजून सांगावं लागेल, त्याला अनुभव द्यावा लागेल, की ही गोष्ट का प्राप्त करायची आहे आणि ज्यावेळेला त्याची मनाची पक्की समजूत घडेल, की ही गोष्ट मला का मिळवायची आहे, तर तुमच्या जीवनात तुम्ही कुठलीही गोष्ट अशक्य होऊ शकत नाही. सुरुवात तुमच्या आयुष्यापासून करा. जर तुम्हाला फार खायला भूक लागत असेल, तर एक दिवस उपवास करायला सुरुवात करा. बघा काय होतंय आयुष्यात. नाही खायचं म्हणजे खायचंच नाही. अशा दृष्टीने सुरुवात करा. जसजशी तुमची ती मनोवृत्ती तयार होईल, त्याच्यानंतर आणखीन प्रयोग करत राहा. आणखीन वेगळं काही तुमचं सकाळी उठणं होत नसेल, त्याच्यावरती प्रयोग करा. जे तुम्हाला वाटतं हे माझ्या आयुष्यात मी करूच शकत नाही, माझा हा स्वभावच नाही. बघा, मनाची समजूत घाला आणि ती गोष्ट करण्यासाठी सुरुवात करा. तुम्ही तीही गोष्ट करून दाखवाल. त्यामुळे सुरुवात छोट्यापासून करा. मोठं प्राप्त करायला फारसा वेळ लागणार नाही. सो थँक यू व्हेरी मच. आज जे सगळे जॉइन झालेले आहेत, त्या सगळ्यांना थँक यू. आणि असंच आपल्या स्वप्नांसाठी जगत राहा. आपली स्वप्न कशी पूर्ण करायची यासाठीचा हा प्रवास आहे आणि मला फार आनंद होतो आणि आम्हाला विश्वास आहे, की तुम्ही जे सगळेजण या ठिकाणी जे जॉइन होत आहे, ह्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी आयुष्यामध्ये स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करायचंय म्हणूनच तुम्ही या ठिकाणी जॉइन होताय. त्यामुळे असंच तर कोणी टाईमपास म्हणून या ठिकाणी जॉइन होणार नाही. त्यामुळे फार आनंद आहे या गोष्टीचा, की अशीच स्वप्नवेडी, ध्येयवेडी माणसं आपल्या सोबत आहेत आणि आपण नक्की सगळे मिळून आपापली स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो. असाच आपला प्रवास इतरांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांना घेऊन पोहोचवा. कारण आपण एकटेच जिंकलो तर आपल्या आजूबाजूला आपल्यासाठी टाळ्या वाजवणार सुद्धा कोणी नसतील. म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन चला. सगळ्यांना स्वप्नांसाठी जगायला शिकवा. प्रत्येकाचं छोटं ना मोठं काही ना काहीतरी स्वप्न असतं. लहान बाळाचं सुद्धा स्वप्न असतं. म्हाताऱ्या माणसाचं सुद्धा स्वप्न असतं आणि प्रत्येकाला ते स्वप्न पूर्ण करायचं असतं. त्या दृष्टीनं त्यांना सुद्धा स्वप्नपूर्तीसाठी जगायला शिकवा. आयुष्य एकदाच मिळालंय. पुन्हा मिळेल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे याच जीवनामध्ये सगळं प्राप्त करायचं आहे. तर याच दृष्टीनं आपला प्रवास चालू राहू द्या. एवढंच आपल्याला सांगणं आहे आणि थांबतो इथं. थँक यू व्हेरी मच.